हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मॉर्निंगलाच निघाले आहेत ऑटोने. सामान वगैरे माझ्यासोबत आहेत, पण इकडे साहेब बाईकवर येत आहेत मागे. तर मी जात आहे नागपूरला. कल्याण टू नागपूर माझी ट्रेन आहे पहाटे पहाटेची. आणि मी जात आहे माझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नाला. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं देखील होतं. तर माझी नागपूरला माझी मैत्रीण आहे. आमची 14 वर्षाची फ्रेंडशिप आहेत आणि खूप सुंदर आमच्याशी घट्ट मैत्री आहे. ॲक्च्युली आम्ही फेसबुकच्या मैत्रिणी आहोत, पण प्रत्यक्षात भेटणं बोलणं वगैरे झालेलं आहे. फोन कॉल्स होत असतात त्यामुळे, आणि आम्ही इतक्या जवळ आलो आहोत. दोघंही खूप घट्ट मैत्रिणी आहोत. तर आता मी निघाली आहे नागपूरला. बघू शकतात पहाटेचं हा दृश्य. सूर्यनारायण उगवलेले आहेत आणि मी ट्रेनमध्ये बसलेली आहेत. छान असा प्रवास झालेला आहे. पूर्ण 12 तासाचा प्रवास होता. 12 तासानंतर मी माझ्या मैत्रिणीला भेटले आणि मैत्रीण आणि मी दोघंही गळ्यात पडून खूप रडले. माझ्या मैत्रिणीचं नाव तुम्हाला सांगायचं राहिलं आहे. तिचं नाव आहे अस्मिता आणि मी आहे अनिता. तर अस्मिता अनिताची अशी छान जोडी आहे आमची. तर निघाले आहेत पूर्ण 12 तासाचा प्रवास करायला. पोचायला मला रात्र झाली होती आणि त्यानंतर रात्री काही शूट केलं नाही. आणि पहाटे ही बघा माझ्या मैत्रिणीची मुलगी ब्राईड बसलेली आहे इथं. हिला मेहंदी सुरू आहेत. तर असं काही इथं मेहंदीचं फंक्शन सुरू झालेलं आहे. आणि बघा किती छान अशी क्यूट डॉल आहे आमची नवरी. आणि इथं डेकोरेशन केलेलं आहे मेहंदीचं. खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. फ्लावर्स वगैरे खूप सुंदर ठेवलेलं आहेत. बांगड्या फुलं वगैरे बघू शकतात. किती सुंदर असं मांडलेलं आहे मेहंदीचं. आणि मेहंदी काढणाऱ्या मुली देखील बाजूला बसल्या आहेत. प्रत्येकाच्या हातावरती त्या दिवशी मेहंदी सजली होती आणि आपली नवरीची तर मेहंदी खूपच सुंदर दिसत होती. तर असा हा मेहंदीचा कार्यक्रम तिच्याकडे गेल्यानंतर पहिल्याच दिवशी पाहायला मिळाला. त्यानंतर संध्याकाळी होता संगीतचा कार्यक्रम. तर बघा सगळे मेहंदी काढत बसले आहेत आणि इथे बघू शकता सगळे. बिलकुल ही आहे माझी मैत्रीण आणि तिची मुलगीच्या लग्नाला मी आली आहे. माझी बेस्ट फ्रेंड आणि आम्ही 4-4.5 वर्षानंतर आम्ही भेटत आहोत. 15 वर्षाची मैत्री आहे माझी. नजर नाही लागू कधीच लागणार नाही. मधुरा खूप समजूतदार मैत्रीण आहे माझी. तर बघा बाकीचं डेकोरेशन सुद्धा खूप सुंदर केलं होतं. तिच्या घराच्या खाली पार्किंगला हे सगळं काही केलं होतं. लग्न मात्र मोठ्या हॉलमध्ये लागलेलं होतं. तर सुंदर डेकोरेशन आहे. दिवसाची वेळ आहे, थोडंसं तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही, पण संध्याकाळचं मी तुम्हाला दाखवणारच आहेत. सुंदर असं डेकोरेशन ह्या पॅसेजमध्ये केलेलं आहे आणि सगळे मेहंदी लावण्यामध्ये व्यस्त आहेत. आणि बाजूला जेवणाचं काउंटर देखील लावलेलं आहे. तर सकाळ संध्याकाळ वेगवेगळे आयटम्स होते, पण मी कधी शूट केले नाही कारण खाण्याचीच पडली आयटम बघून. तर आम्ही खूप छान असं म्हणजे मेनू वगैरे खरंच या 4-5 दिवसामध्ये खाल्लेला आहे. तर बघू शकतात परत एकदा आता हे पूर्ण डेकोरेशन झालेलं आहे कंप्लीट. तेव्हा काम सुरू होतं आणि बघा किती सुंदर असं झालेलं आहे हे डेकोरेशन. घरच्या घरी केलेलं आहे. आणि आता मात्र संगीतचा कार्यक्रम मला थोडं मी शेअर करेल. काहींना कॉपीराईट येईल तर मग मी त्याला म्यूट करेल. तर चला आता संगीत बघूया आणि आपण एन्जॉय करूया. तर तुम्हाला हे पुढच्या भागातसुद्धा अर्ध पाहायला मिळेल. आणि हे जी मी तुम्हाला दाखवली ना आता, ही अस्मिताची बहीण आहे रेखा. आणि बघा मागे सगळ्यांची लगबग सुरू आहे. कोणी फोटो काढत आहेत, कोणी नवरीची वाट बघत आहे. सगळे असे उभे आहेत. खूप छान असं कार्यक्रम सुरू आहेत. आणि संगीताचा कार्यक्रम इतका जोशात झाला होता की वेळ कमी पडला आम्हाला. आता थोड्याच वेळात ब्राईडची एंट्री होईल आणि मग सगळेच अगदी धूमधडाक्याने डान्स करणार आहेत. अगदी एकापेक्षा एक असे डान्स झाले होते. खूप सुंदर असा हा कार्यक्रम झाला होता. तर स्टेज सध्या तुम्हाला रिकामं दिसत आहेत, तोपर्यंत तुम्हाला दाखवून देते. तर खाली मेहंदीचं परत्याने ठेवलेलं आहे आणि इथं बॅकग्राऊंडला तुम्ही बघू शकतात थोडंसं डेकोरेशन त्यांनी आजूबाजूचं चेंज केलं आहे. बाकी दुपारचंच आहे. आणि हा माझा लूक.
तर मी सकाळी साडी नेसले होते मेहंदीच्या वेळेस, पण संध्याकाळी डान्स करायचा होता, त्यामुळे मग मी ड्रेस वेअर केला आणि साधा सिंपल असं मेकअप वगैरे न करता छान साधे सिंपलच होते. सकाळी मात्र साडीवरती छान मेकअप केलेला मी आणि मी इथं बसले आहेत अगदी प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ करण्यासाठी. मी कशी दिसत आहे नक्की सांगाल मला. एवढी ओळख पुरेशी आहे ना. हा, वहिनींच्या पहिले आशीर्वाद देतो वहिनी. बस सुखी राहा. चला, नमस्कार मंडळी. आपण आज या ठिकाणी सगळे जमलेलो आहे ती माझ्या बहिणीच्या लग्नाच्या संगीताच्या कार्यक्रमाची धमाल मस्ती करण्यासाठी. सांग ना लाईटचं जरा कोणाला. अरे टाळ्या होऊन जाऊ द्या ना, जरा जोश हवा आम्हाला पण. चला मग आजची सुपरस्टार आहे आपली चुलबुली मधुरा, तिची एंट्री करूयात पहिले. मिळून सारे धमाल. काय करूया? धमाल. लहान मोठे सगळे मिळून आणू मजा रंगात. आज करूया झिंग झिंग झिंगाट, झिंग झिंग झिंगाट. व्हिडिओ केला. आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे आपण लगेचच आपल्या पहिल्या परफॉर्मन्स कडे वळूया. आपली मोठी ताई गणेश वंदनाने स्टार्ट करणार आहे. प्लीज वेलकम अंकिता. सुरुवात गणेश वंदनाने करते. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमढं चिन्तामणि थेवरं लीलाद्रि गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोराञ्जनं स्वस्थित गणपतिः कुर्यात् सदा मङ्गलम् कुर्यात् सदा मङ्गलम्. थँक यू. वा, काय पॉझिटिव्ह सुरुवात झालीये. मस्त. टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्यांना कंजूसी नको का? झिंगझिंग झिंगाट वगैरे म्हटल्यावर टाळ्यांना कंजूसी करता तुम्ही. आता मी एक छानशी कविता सादर करते, तुम्हाला एंटरटेनिंग होईल अशी. छान एन्जॉय करा. सगळ्यांसाठीच आहे. आता लग्न काय असतं ते एक शॉर्ट मध्ये सांगते. सगळे ऍग्री करत असाल तर हो म्हणा. लग्न हे सुंदर अभयारण्य आहे जिथे बहादूर वाघांची शिकार मोहक हरिणी करतात. हो ना? लग्न म्हणजे अहो ऐकलं का? पासून बहिरे झालात की काय चा प्रवास. लग्न म्हणजेच तुझ्यासारखे या जगात कुणीच नाही पासून तुझ्यासारखे 56 बायले पर्यंतचा प्रवास. लग्न म्हणजे तुम्ही राहू द्या हो पासून मेहरबानी करून तुम्ही राहूच द्या पर्यंतचा प्रवास. बरोबर. आता हा झाला गमतीचा विषय, पण छानसा सांगते आता.
मधुरा तुझ्यासाठी स्पेशली. लग्न लग्न म्हणजे काय असतं? त्याच्या मनातील विचारांचे तिच्या चेहऱ्यावरचं प्रतिबिंब असतं. तिच्या प्रश्नाआधी त्याचं उत्तर तयार असतं. लग्न लग्न म्हणजे काय असतं? त्याला ठसका लागताच तिच्या डोळ्यात पाणी तरळतं. आमच्याकडे उलट आहे, बाबांना ठसका लागताच आई पाणी घेऊन जातात. तिला ठेच लागताच त्याचं मन कळवळतं. लग्न लग्न म्हणजे काय असतं? तिने चहा केला तरी त्याला मात्र सरबत हवं असतं. त्याने गजरा आणला की नेमकं तिला फुल हवं असतं. लग्न लग्न म्हणजे काय असतं? त्याच्या बेफिकिरीला तिच्या जाणीवांचं कोंदण असतं. त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरूण असतं. लग्न लग्न म्हणजे काय असतं? कधी समझोता तर कधी भांडण असतं. तो चिडला तरी तिने शांत राहायचं असतं. कपातल्या वादळाला चहा बरोबरच संपवायचं असतं. लग्न लग्न म्हणजे काय असतं? प्रेमाचं ते बंधन असतं. कधी दोन मनांचं मिलन असतं तर कधी दोन जीवांचं भांडण असतं. लग्न लग्न म्हणजे काय असतं? घराचं घरपण असतं. एकानं विस्कटलं तरी दुसऱ्यानं सावरायचं असतं. विधात्याला पडलेलं ते एक सुंदर स्वप्न असतं. वा वा. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते, कारण भरपूर मोठा व्हिडिओ होणार आहे. जर पूर्ण संगीतचं तुम्हाला एकाच दिवशी दाखवलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीचा संगीतचा कार्यक्रम आपण पाहूया. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.